पुण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधून निवडून आलेल्या भाजपच्या 2 नगरसेवकांमधील वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी त्यांच्या सोबत निवडून आलेल्या त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नगरसेविका मृणाल कांबळे या त्यांचे व्हिडिओ मॉर्फ करून बदनामी करत असल्याचा आरोप केलाय। पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत आपण जे बोललोच नाही ते त्यांच्या तोंडी मॉर्फ व्हिडिओच्या माध्यमामधून घालण्यात आल्याचा अर्चना पाटील यांचा आरोप आहे। तर मृणाल कांबळे यांनी हे आरोप फेटाळताना अर्चना पाटील या जाणून-बुजून विकास कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप केलाय। आणि विशेष म्हणजे या दोन्ही नगरसेवकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा एकमेकींविरुद्ध तक्रार करून देखील त्यांनी 2 नगरसेवकांच्या भांडणावरती तोडगा हा काढलेला नव्हता। माझ्याच भागातले नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आणि त्यांची सगळी फॅमिली म्हणजे तिचे वडील असतील, तिचे 2 भाऊ असतील, या सगळ्यांनी जे त्या ठिकठिकाणी बैठका वस्त्यांमध्ये घेतल्या आणि माझ्या नावाची बदनामी केली। कशा प्रकारे बदनामी केली तर जो शब्द मी वापरलेला की या बाहेरून मुली आणतात आणि वेश्या व्यवसाय केला जातो, तर तो शब्द फिरून आपल्या बायका वेश्या व्यवसाय करतात म्हणजे माझ्या भागात राहणारा असा शब्दाचं फिरून त्या प्रकारे माझा एक वाईटरित्या प्रचार केला आणि महिलांना भडकवण्याचं काम त्यांनी केलं। आम्हाला त्या माझ्या सहकारी आहेत आणि मला त्यांची बदनामी करायची काही गरज नाही आहे। मी त्या ठिकाणी कुठेही मिटिंगा घेत नाही आहे। मी फक्त आम्हाला महिला मंडळ तयार करायचं त्यासाठी एक मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं झालं की त्या महिला स्वतःहून आल्या आणि त्यांनी तो प्रश्न मांडला की तुमच्या नगरसेविका असं कसं बोलू शकतात। हा आमचा म्हणजे आम्ही इथे राहतो, जर इथं अशी बदनामी झाली, तुम्ही जर सिपिनच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांनी स्पष्ट तसं बोललेलं आहे, आम्ही कोणतंही माफ केलेलं नाही किंवा काही केलेलं नाही।